डिअर मम्मा, हे माझं पहिलं पत्र. थेट तुझ्या पोटातून, तुझ्या गोड पिल्लूकडून. आज तुला समजलं, मी तुझ्या कुशीत आले आहे. तू जितकी आनंदी आहेस ना, त्याहून जास्त मी. कारण तू माझी मम्मा आहेस. हो, अजून तुला काही खास जाणवत नसेल, त्यामुळे तू थोडीशी गोंधळलेली असशील. पण मम्मा, मी इथेच आहे, अगदी तुझ्यात. हळूच, शांतपणे वाढतेय. आणि मम्मा, पुढच्या काही दिवसात तुला थोडा थकवा जाणवेल. कधी सकाळी मळमळही होईल. आवडता पदार्थ पाहूनही खावंसं वाटणार नाही. पण काळजी नको करूस ग. हे सगळं होतंय कारण माझं घर बनवण्यासाठी तुझे शरीर मेहनत करतंय. पप्पांना तुझं हसणं खूप आवडते ना? मलाही. म्हणून मम्मा, हसत राहा. तू हसलीस की ना, मला खूप भारी वाटतं. हा आपल्या एकत्र प्रवासाचा पहिला महिना आहे. आता पुढचे 9 महिने आपण दोघी एकत्रच आहोत. तुझ्या खुशीत प्रत्येक क्षण. म्हणून स्वतःची काळजी घे, भरपूर झोप घे आणि जे काही होतंय त्यात गोंधळून जाऊ नकोस. कारण माझं घर तू आहेस. भेटूया पुढच्या पत्रात. तुझं बाळ. डिअर मम्मा, आपल्याला आता 2 महिने पूर्ण होणार आहेत. आणि आता तुला काही लक्षणं जाणवायला लागली आहेत. कधी हसावंसं वाटतं, कधी डोळे पाणवतात, कधी कुणावर राग, तर कधी एकटं बसून राहावंसं वाटतं. हो मम्मा, हे सगळं ना हार्मोन्समुळे होतंय. पण काळजी नको करूस. मी समजते तुला आणि पप्पा पण. जेव्हा तू हळुवार पोटावर हात फिरवतेस ना, तेव्हा मला खूप गोड वाटतं. आरशात बघून तू नेहमी विचारतेस, "वाढलंय का गं थोडं?" अगं मम्मा, मी अजून फक्त राजगिरी एवढीच आहे. पण माझं छोटंसं हृदय धडधडायला लागलंय आणि माझे छोटे हात, पाय आणि अगदी बोटही आकार घेत आहेत. लवकरच तू माझा नाजूक स्पर्श जाणवशील. म्हणूनच जेव्हा दमली असशील ना, थोडी विश्रांती घे. जे हवं वाटतं ते खा आणि सर्वात महत्वाचं हसत राहा. कारण तुझं हसणं म्हणजे माझं जग सुंदर होणं. पुन्हा भेटूया पुढच्या पत्रात. डिअर मम्मा, आपला आता तिसरा महिना पण संपत आलाय. आणि हो, मी अजूनही तुझ्याच कुशीत अगदी सुरक्षित आहे. आता तू खूपच एक्साइटेड आहेस ना, माझ्याबद्दल सगळ्यांना सांगायला? आणि मी सुद्धा. कालच आजी म्हणत होती, तुझी आता चोरोटी भरायची आहे. मी ऐकलं. हो, कारण आता मला सगळं ऐकू येतंय. तुझं गाणं, तुझं गुणगुणणं आणि पप्पांचा रोजचा संवाद सगळं पोहोचतंय माझ्यापर्यंत. मम्मा, हा महिना थोडा कठीण गेला ना गं तुझ्यासाठी? मळमळ, थकवा, काही आवडत नाही, चवही नाही. पण याच महिन्यात तर मी पूर्ण शरीराचा आकार घेतलाय. हो, मी अजूनही छोटीच आहे. फक्त एका फणसाच्या बिया एवढी. पण मज्जा म्हणजे माझ्या छोट्या बोटांवर आता नखं पण आलेत. तू सोनोग्राफी स्कॅनमध्ये बघितलंस का गं मला? तुझ्या डोळ्यातलं आश्चर्य आणि प्रेम सगळं जाणवत होतं मला. मम्मा, मला माहिती आहे, तू घर, ऑफिस आणि माझी काळजी सगळं कसं छान सांभाळतेस. पण कधीतरी स्वतःसाठी थोडा वेळ काढ ना. तुला काही खायचं वाटत नाही, चव येत नाही, काही वास सहन होत नाही, समजतंय मला. पण काळजी नको करूस गं. थोडं-थोडं खा. गिल्ट अजिबात वाटून घेऊ नकोस. कारण तू माझ्यासाठी जे करतेस तेच माझ्या वाढीचं बळ आहे. आणि हो, तुझं पोट आता थोडंफार दिसायला लागलंय. पण तरी तू अजून गोंधळलेलीच असतेस. हे बाळामुळे दिसतंय की माझंच खाऊन-खाऊन झालेलं चब्बी-चब्बी पोट आहे? अगं मम्मा, माझी गोड मम्मा. पुन्हा पत्र लिहीन. पुढच्या महिन्यात. तुझं बाळ. डिअर मम्मा, मी परत आले. आपलं चौथं पत्र घेऊन. आपला चौथा महिना पण पूर्ण होत आलाय आणि मी खूप खूप आनंदी आहे. त्याची 2 कारणं आहेत. एक म्हणजे आपला अँटी स्कॅन एकदम उत्तम झाला.
डॉक्टर काका म्हणाले, "हे बाळ सुदृढ आहे आणि कसलाही धोका नाही." आणि दुसरं कारण म्हणजे आपण आता दुसऱ्या ट्रायमेस्टरमध्ये आलोय, जो सर्वात मजेशीर आणि खास टप्पा असतो. मग आता ठरलं, आपण भरपूर आठवणी जमवूया. खूप खायचं, खूप फिरायचं, खूप हसून घेऊया. कारण तुला आता खूप खास क्रेव्हिंग्ज येणार आहेत. मला जे काही दिसेल ना, फक्त बोट ठेवायचं आणि मग ते आपोआप मला मिळणार. पप्पांना थोडा त्रास देऊया का गं? गोड त्रास. मम्मा, मला माहिती आहे, तू नुकतीच Google दादाला विचारत होतीस, बेबी मोमेंट्स कधी जाणवतील? अगं मम्मा, मी आत खूप उड्या मारते, खेळते, मजा करते. तू चालायला लागलीस की झोक्यासारखं वाटतं आणि मग मी शांत झोपते. आणि तू झोपलीस की मी सुरू होते खेळायला. अजून तुला काही जाणवतच नसेल कारण मी सध्या अቮकॅडो एवढीच आहे ना. पण मम्मा, तुझा स्पर्श, तुझा आवाज, तुझ्या भावना सगळं मी आतून अनुभवते. म्हणूनच तू नेहमी हसत राहा. तुझ्या हसण्यातच माझं जग आहे. पुन्हा लिहीन पुढच्या महिन्यात. तुझ्या कुशीतलं आणि तुझ्या मनातलं गोड बाळ. डिअर मम्मा, माझं 5वं पत्र आणि आपला अर्धा प्रवास. मम्मा, तुला माहिती आहे, मी तुला पहिली किक केली तेव्हा तुला वाटलं गॅस आहे, म्हणून तू गोंधळून गेली होतीस. तुला तर कळलंच नाही. पण तू मात्र माझ्या किकची वाट बघत होतीस. मला तर खूप हसायला आलं. अगं मम्मा, माझी भोळी मम्मा. हो, ती मीच होते. पण जेव्हा मी तुला पुन्हा किक दिली ना, तेव्हा तू भावूक झालीस. आणि मी सुद्धा तो क्षण जाणवून घेतला. आता तर मी तुझ्या कुशीत येण्याची आतुरतेने वाट पाहते. तुझ्या कुशीत येऊन तू मला कुरवाळशील याची ओढ लागली आहे. आणि जेव्हा तू पप्पांना सांगितलंस, तेव्हा मी मुद्दामच त्यांना किक केली नाही. थोडं चिडवायला. मला पप्पांबरोबर मस्ती करायला खूप मजा येते. आणि मम्मा, ते मला स्पर्श करून विचारतात, "पोग्गा की पोग्गी?" ते खूप गोड वाटतं. आणि मी पोग्गी असताना किक केलं तर ते खूप खुश होतात. मला भारी वाटतं. तुला माहीत आहे, मी आता एक केळी एवढ्या आकाराची झाले. किती भारी ना? हात, पाय, कान, नाक, त्वचा, नाजूक अशी केसं सगळं आलंय. अगदी बाहुलीसारखी दिसते. तूही खूप खुश आहेस ना? तू सगळे चविष्ट पदार्थ चाखतेस आणि आईस्क्रीम तर माझं फेव्हरेट आहे मम्मा. मम्मा, तू माझ्यासाठी पौष्टिक खाणंच खातेस, हे मला माहीत आहे. पण प्लीज माझ्यासाठी एक चीटिंग डे ठेव ना गं. कारण मी बाहेर आल्यावर मला फक्त दूधच मिळणार आहे ना. माझा डिटेल एनोमली स्कॅन पण झाला आणि डॉक्टर काकांनी पुन्हा सांगितलं, "तुझ्या बाळाची ग्रोथ खूप छान आहे. तू सगळ्या स्कॅन चेकअपची काळजी घेतेस, मला खूप आवडतं आणि आपण जेव्हा स्कॅनला जातो, तेव्हा तर मला खूप मज्जा येते. जणू तू मला पुन्हा नवीन ओळखायला लागलेस. हा अनुभव मला खूप आवडतो. पुन्हा लिहीन. पुढच्या महिन्यात तुझी आणि पप्पांची पोगी. डिअर मम्मा, माझं 6वं पत्र माझ्या पप्पांसाठी. तू हे त्यांच्यापर्यंत पोहोचवशील का? डिअर पप्पा, मी तुझी पोगी. थेट मम्मीच्या कुशीतून तुला हे पत्र लिहितेय. पप्पा, तुला माहितीये का? मी आता अर्धा किलोच्या चेंडू एवढी झाली आहे. मम्मीच्या पोटात रोज थोडी-थोडी वाढतेय आणि तिच्या प्रत्येक श्वासाबरोबर मी आता श्वास घेण्याचा सरावही करते. मम्मा मला तुझ्याबद्दल रोज सांगत असते. तिच्या गप्पांमधून, तिच्या हसण्यातून आणि तिच्या काळजीतून मी तुला ओळखायला लागलीये. एक गोड सिक्रेट सांगू का तुला? मम्मा तुझ्यावर प्रचंड प्रेम करते आणि मी ते तिच्या प्रत्येक हृदयाच्या ठोक्यातून ऐकते. जणू त्या प्रत्येक ठोक्यात तुझंच नाव घुमतंय. पप्पा, मला माहितीये तुला मम्माची आणि माझी किती काळजी वाटते ते. मम्मा जरा जरी थकलीस तरी तू लगेच घाबरतोस. कधी तिला पाणी आणून देतोस, कधी तिच्या पाठीवर हात फिरवतोस आणि सतत विचारतोस, "तुला काही त्रास तर नाही ना?" बाहेरची लोकं म्हणतात, "आम्हालाही पोरं झाली, पण आम्ही एवढे नखरे केले नव्हते." पण पप्पा, तू मम्माला आणि मला खरंच फुलासारखं जपतोस. हे बघून मला खूप बरं वाटतं. मम्मा सतत सांगत असते, "तुझे पप्पा स्ट्राँग आहेत, प्रेमळ आहेत, काळजीवाहू आहेत आणि थोडे मस्तीखोरही आहेत." मी अजून पोटातच असतानाच तुझ्यावर खूप खूप प्रेम करायला लागले.
पप्पा, बाहेर आल्यावर मला तुझ्यासोबत खेळायचंय. तुझा हात धरून पहिलं पाऊल टाकायचंय आणि तू मला दाखवशील ते सगळं जग अनुभवायचंय. फक्त थोडी अजून वाट बघ. मी लवकरच येतेय. तुझी पोगी. डिअर मम्मा, मी पुन्हा आले. आपलं 7वं पत्र घेऊन. आणि आता आपला 7वा महिना सुद्धा पूर्ण होत आलाय. घरातल्या सगळ्यांना तर वाटतंय काय पटकन गेले 7 महिने. कळलंच नाही. पण खरं तर आपल्या दोघींनाच माहिती आहे आपण हे दिवस प्रत्येक क्षणासोबत जगलोय. तुझा त्रास, तुझं हसणं, कधी इमोशनल ब्रेकडाउन्स, औषधं, सोनोग्राफी, कधी खाण्याबाबतची काळजी. हे सगळं तू सहन केलंस आणि मला सुरक्षित वाढवलंस. कालच डोहाळे जेवण सुद्धा झालं आणि आज आपण माझ्या आजीच्या घरी आलोय. पण मम्मा, तुला माहिती आहे मला काल खूप मजा आली. सगळीकडे हशा, गाणी, नाच आणि सगळ्यांचं प्रेम तुझ्यावर ओसांडून वाहत होतं. पप्पा तर सतत तुझ्याजवळ होते. कधी काही खायला आणत होते, कधी तुझं हसणं टिपत फोटो काढत होते. तू पण पोटावर हात ठेवून जणू मला कडेवर घेतल्यासारखी छान छान पोजमध्ये फोटो काढत होतीस. आणि मम्मा, तू ना खरंच खूप गोड दिसत होतीस. तुझं लाजत हसणं आणि तुझं उजळलेलं रूप, मी तर देवबाप्पाला सांगितलंय, मला मम्मासारखंच सुंदर दिसायचंय. आणि हो, पप्पांसारखं प्रेमळ व शूर सुद्धा. पुन्हा पत्र लिही. पुढच्या महिन्यात तुझीच पोग्गी. मम्मा, आपला प्रवास आता शेवटाकडे आलाय. आणि बघ ना, 8वा महिना सुद्धा संपत आलाय. मी आता अगदी पूर्ण बाळ झाले. हात, पाय, केस, डोकं सगळं तयार आहे. फक्त माझी फुफ्फुसे थोडी बळकट व्हायची आहेत. म्हणून कधी मी जास्त हालचाल करते तेव्हा तुला त्रास होतो ना? पण खरं सांगू, ती माझी खेळकर हाक असते तुला. आजी सांगत होती हा महिना थोडा जपून राहायचा. या महिन्यात जन्म घेऊन सुरक्षित राहणारे फक्त आपले श्रीकृष्णच. म्हणून आपण फार बाहेर पडलो नाही, ना जास्त प्रवास केला, घरातच हसत खेळत प्रेमाने दिवस काढले. पण मम्मा, तू फक्त परंपरेसाठी नाही तर विज्ञानाच्या दृष्टीनेही सगळं समजून घेतलंस. 8व्या महिन्यात माझी वाढ पहिल्या महिन्याच्या तुलनेत दुप्पट वेगाने होते. म्हणूनच तुझं ब्लड सर्क्युलेशन वेगाने चालतं आणि त्यामुळे तुला थकवा येतो. हे सगळं जाणून तू माझी आणि स्वतःची अजून जास्त काळजी घेतलीस. आणि हो, तो चंद्रग्रहणाचा दिवस आठवतो का तुला? तू नेहमी लॉजिक आणि सायन्सने विचार करणारी, पण त्या दिवशी आजीने सांगितलेलं सगळं जसेच्या तसं पाळलंस. काहीच प्रश्न नाही, फक्त माझ्यासाठी. आणि पप्पा पण आपल्यासोबत काही न खाता उपवास करत होते. हे पाहून मला जाणवलं किती प्रेमळ आई-बाबांचं बाळ आहे मी. या महिन्यात आपण भगवद्गीता पूर्ण केली. तुझा गोड आवाज, तू समजावलेले अर्थ, सगळं मी शांतपणे ऐकत राहिले. जणू ते माझ्या छोट्याशा मनात आयुष्यभरासाठी कोरलं गेलंय. मम्मा, हा 8वा महिना आपल्याला अजून जवळ घेऊन आला. तुझं प्रेम, तुझं हसणं आणि अगदी तुझा छोटासा त्रास सुद्धा सगळं मी अनुभवतेय. म्हणूनच तू जेव्हा गुणगुणतेस ना, तेरा मुझसे है पहले का नाता कोई, तेव्हा मला वाटतं खरंच आपला हा बंध जन्माआधीचाच आहे. पुन्हा पत्र लिहीन. आपलं शेवटचं पत्र. मम्मा, हे माझं शेवटचं पत्र. पण फक्त तुझ्यासाठी नाही, तर पप्पा, आजी-आजोबा, काका, मामा, आत्या, मावशी सगळ्यांसाठी आहे. सगळे किती आतुरतेने वाट पाहत आहेत ना? काकांनी आणि मामांनी तर आधीच प्लॅनिंग केलंय. माझं वेलकम कसं करायचं, मिठाई कोणाकोणाला द्यायची आणि माझ्यासाठी काय-काय घ्यायचं. सगळ्यांच्या डोळ्यात फक्त तोच दिवस आहे. आजी तर रोज नवसांची यादी करतेय. बाबा घर आवरून माझ्यासाठी खेळायला मोकळी जागा ठेवत आहेत. आणि पप्पा, ते अजूनही थोडे गोंधळलेले आणि थोडे घाबरलेले. फक्त एकच काळजी वाटते त्यांना. आपण दोघी सुरक्षित राहावं आणि माझं आगमन सुरळीत व्हावं. पण अलीकडे मावशी आणि आत्याने तर माझ्या झबल्यांची शॉपिंग करून ठेवली आहे. मम्मा, मी आता सगळ्यांचे आवाज ओळखते, त्यांचा स्पर्श, त्यांचा सहवास जाणवतो.
फक्त बाहेर येऊन सगळ्यांना मनसोक्त बघायची उत्सुकता लागलीये. पण गंमत सांगू, सगळ्यांना वाटतं मी बाहेर आल्यावर त्यांना ओळखीन. पण खरं म्हणजे मी आधीच सगळ्यांना ओळखते आणि सगळ्यांवर प्रेमही करते. याचं कारण तूच आहेस मम्मा. कारण तू कधी कोणाबद्दल वाईट बोललीच नाहीस. मनात नकारात्मक विचार धरलेच नाहीस. तुझ्या गर्भसंस्कारांमुळेच मी आधीपासून सगळ्यांवर प्रेम करायला शिकले. मम्मा, मला माहीत आहे तुला आता खूप त्रास होतोय. पाठीचं दुखणे, पाय सुजणे, उठणं, बसणं अवघड होणं. पण गं, तू अगदी गोड टेडी बिअर सारखी झालीयस. डॉक्टर काकांकडे वारंवार भेट द्यावी लागते. मी कधी शांत बसते तेव्हा तू घाबरतेस. पण काळजी नको करूस. मी एकदम व्यवस्थित आहे. फक्त तुझ्या कुशीतली जागा थोडी कमी पडते. म्हणून हालचाली थोड्या कमी झाल्यात. मम्मा, अजून थोडी वाट बघ गं. मी लवकरच येते तुझ्या मिठीत. हो, हा महिना कठीणच आहे. पण जितकं मी आत राहीन, तितकी अजून मजबूत आणि हेल्दी होईल. तू थोडं पेशन्स धर गं. मी खूप लवकरच येणार आहे. तुझ्यासोबत खेळायला, हसायला आणि तुला गच्च मिठी मारायला. तुझीच पोगी.